हॅलो फ्रेंड्स, आज मी इथे चण्याची गोड डाळ बनवत आहे। त्यासाठी इथे मी 2 वाट्या तांदूळ 2 तासाच्या आधी भिजायला घातलेले होते। तुम्ही 3 तास घातले तरी पण चालेल। आता याला मी शिजवून घेणार आहे। त्यासाठी इथे मी कुकर मध्ये पाणी घातलेलं आहे आणि डाळ पण घातली आहे। त्याला शिजवायला ठेवलेलं आहे गॅसवरती। त्याला स्वच्छ धुवून मी ठेवलेलं होतं, त्यानंतर पण मी धुवून घेतलेला आहे। यावरती हा जो फेस येतो तो काढून घ्यायचा। या प्रकारे पूर्ण फेस मी काढून घेत आहे। आमच्याकडे याला गोड वरण सुद्धा म्हणते। काही ठिकाणी याला चण्याची गोड डाळ, चने की मीठी दाल असं पण म्हटलं जाते। इथे मी तेल घातलंय त्यामुळे पाणी बाहेर येणार नाही आणि डाळ छान शिजून जाईल। याच्या मी 5 ते 6 शिट्ट्या घेतलेल्या आहे। छान मऊ अशी डाळ शिजवून घ्यायची। बघा, आता मी तुम्हाला खोलून दाखवत आहे। डाळ अशी छान शिजलेली आहे। बघा, मी तुम्हाला एक तोडून दाखवते। डाळ बघा मस्त मऊ अशी शिजून गेलेली आहे। याला थोडं घोटून घ्यायचं, तेव्हाच डाळ घट्ट बनेल। आपण घट्ट बनण्यासाठी काही टाकत नाहीये। या गोड डाळमध्ये काही वेगळं मिश्रण घालत नाहीये। डाळ अशीच घट्ट होणार। याला फेटून घेत आहे। यामध्ये 5 ते 6 वाट्या अशी गोड डाळ बनते। जर तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता। इथे मी 1 वाटीपेक्षा थोडं कमी आणि नंतर अर्धी वाटी अशी साखर घातलेली आहे। तुम्ही पिठी साखर सुद्धा वापरू शकता या ठिकाणी, किंवा तुम्ही गूळ पण वापरू शकता। इथे मी गॅस लावलेला आहे आणि डाळ ठेवलेली आहे। साखर घातल्यामुळे डाळ खाली लागू शकते, त्यामुळे मी याला फिरवत ठेवलेलं होतं आणि याला फिरवत राहिलं तर डाळ लागत नाही। चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं। मीठ घालणं आवश्यक आहे, तरच डाळ खूप छान अशी चवीला वाटते। ही डाळ पोळीसोबत किंवा पानग्यासोबत खाल्ली जाते। बऱ्याच ठिकाणी ही पानग्यासोबत खाल्ली जाते, तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघाल। याला छान उकळून घेत आहे। याला मी 10 मिनिटं उकळून घेतलेलं आहे। लो फ्लेम वरती ठेवून याला उकळून घेते मी। आता यामध्ये डाळ थोडी चिकट आली पाहिजे, म्हणून मी याला चेक करून घेत आहे। छान चिकट अशी झालेली आहे डाळ। यामध्ये वेलचीची पूड घातली आहे अर्धा चम्मच मी आणि मिक्स करून घेतलेला आहे। याला मी 10 मिनिटं फक्त उकळून घेतलेलं। बघा किती छान घट्ट अशी डाळ झालेली आहे। आपली इथे गोड चण्याची डाळ झालेली आहे। बघा किती मस्त दिसून राहिलेली आहे। तेलाच्या पोळीसोबत सुद्धा हे गोडवरण खूप मस्त वाटते। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। सिंपल सोपी आहे, घरच्याच इन्ग्रेडियंट्स मध्ये होते ही रेसिपी। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा। आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू, बाय बाय।